आणि जवळा जिल्हा परिषदचा सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणारा सुद्धा सदस्य म्हणून अतुल पवारांची या ठिकाणी नोंद होणार आहे. एवढ्याच या ठिकाणी शंभू महादेवाकडे मी अपेक्षा व्यक्त करतो. अशा पद्धतीचा आशीर्वाद सुद्धा शंभू महादेवानं या ठिकाणी द्यावा. कारण या वाडेगावच्या शंभू महादेवाच्या मंदिराची त्यांनी प्रचाराच्या शुभारंभाची या ठिकाणी सुरुवाताची जागा नेमलेली आहे. म्हणून निश्चितपणानं तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून मी आपला जादा वेळ घेणार नाही. पुढे कार्यक्रम भरपूर आहेत. परत आपल्या गावोगावच्या सभा लागणार आहेत. या ठिकाणी विकासाचं स्वप्न पुढे घेऊन आपला उमेदवार या ठिकाणी उभा आहे. जिल्हा परिषद हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी 3 टायर या ठिकाणी प्रणाली पंचायत राज काढली आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून 62 साली या ठिकाणी लोकल बोर्ड बरखास्त करून जिल्हा परिषदची स्थापना केली. ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, त्या थेट शेतकऱ्याच्या लाभार्थीच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषदची मिनी मंत्रालयाची निर्मिती केली. म्हणून या ठिकाणी खमक्या आणि हुशार आणि आपल्या प्रश्नाची जाण असलेला प्रतिनिधी म्हणून आपण अतुल पवार मालकांना या ठिकाणी जिल्हा परिषद गटामधून त्यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्यानं आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्यांच्या सोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे जवळा गणाचे उमेदवार भारतीताई लालासाहेब देशमुख त्यांचंही कमळ चिन्ह आहे. आमच्या राणीताई गजानन उबाळे वाडेगाव गणाच्या सदस्य आहेत, त्यांचंही चिन्ह या ठिकाणी धनुष्यबाण आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हीच नव्हे तर तुमच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सांगा की भकास भागाचा विकास करणारा हा आमचा उमेदवार तगडा उमेदवार आहे. कुठल्याही भूलताप आश्वासन न देणारा हा उमेदवार आहे. म्हणून अशा या होतकरू उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आज प्रचाराचा शुभारंभ असल्यामुळं आता आपण या ठिकाणी चांगलं बोललं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहे आणि निश्चितपणानं ज्या ज्या काही केंद्राच्या योजना आहेत, घरकुलापासून शेतकऱ्याच्या अवजारापर्यंत आणि गोर गरीब मागासवर्गीयांच्या दलित वंचितांच्या पीडितांच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी या योजना पोहोचवण्यासाठी हा माणूस आपल्याला एक जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून पात्र उमेदवार आहे. आणि अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या महायुतीचे जे काही उमेदवार आहेत, या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.